यानंतर मी पद्य विभागाची अनुक्रमणिका आपल्यासमोर मांडित आहे. नवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 13 कविता आहेत. पहिली जी कविता आहे ती कविता अभंग त्रिदल. याच्यामध्ये 3 संतांच्या अभंगांचा समावेश केलेला आहे. संत गोरा कुंभार, संत मुक्ताबाई, संत नामदेव. संत गोरा कुंभार जन्म 1267, जन्मगाव तेर, मृत्यू 1317. मूळ काव्यसंग्रह आहे गोरा कुंभार वाङ्मय दर्शन. काव्य प्रकार आहे प्राचीन पद्य. याचं मूल्य आहे भक्ती. गोरा कुंभारांचे इतर अभंग प्रसिद्ध आहेत. दुसरा जो अभंग आहे अभंग त्रिदल मधला संत मुक्ताबाईंचा. मुक्ताबाईंचा जन्म 1279, जन्मगाव आळंदी, मृत्यू 1297. मूळ पुस्तक संत कवयित्री. काव्य प्रकार अभंग. याचं मूल्य आहे वैराग्यशीलता. मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. तिसरा जो अभंग आहे संत नामदेव 1270, त्यांचा जन्मगाव पंढरपूर, मृत्यू 1350. मूळ काव्यसंग्रह आहे नवनीत अथवा मराठी कवितांचे वेचे. या कवितेचा काव्य प्रकार आहे अभंग. याचं मूल्य आहे सदाचार. संत नामदेवांचे अभंग गवळणी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर दुसरी जी कविता आहे सत्वर पावगे मला. कवी आहेत संत एकनाथ. त्यांचा जन्म 1238 पैठण येथे झाला, मृत्यू 1599. मूळ काव्यसंग्रह एकनाथांचे भारुडे. काव्य प्रकार आहे भारुड. याचं मूल्य आहे भक्ती श्रद्धा. एकनाथांचे भारुडे प्रसिद्ध आहेत. आणि रुक्मिणी स्वयंवर. तिसरी कविता आहे सुश्लोक मावनाचा. कवी आहेत वामन पंडित. त्यांचा जन्म 1608, मृत्यू 1695. मूळ काव्यसंग्रह आहे नवनीत. कवितेचा काव्य प्रकार आहे पंडिती काव्य. याचं मूल्य आहे नम्रता सुसंगती. चौथी कविता आहे फटका. कवितेचे कवी आहेत अनंत फंदी. त्यांचा जन्म 1744, जन्मगाव संगमनेर, मृत्यू 1819. मूळ काव्यसंग्रह आहे पैंजण. काव्य प्रकार आहे फटका. याचं मूल्य आहे सदाचार. काव्य पोवाडे आणि लावण्या इत्यादी कवितेचे प्रकार अनंत फंदी यांनी हाताळलेले आहेत. पाचवी जी कविता आहे अखंड. कवी आहेत महात्मा फुले. त्यांचा जन्म 1827, जन्मगाव पुणे, मृत्यू 1890. मूळ काव्यसंग्रह अखंड. कवितेचा काव्य प्रकार अखंड. याचं मूल्य आहे मानवता परोपकार. त्याच्यानंतर सहावी जी कविता आहे प्रेम स्वरूप आई. कवी आहेत माधव जुलियन. जन्म 1844, जन्मगाव गुजरात, मृत्यू 1890. मूळ काव्यसंग्रह गजलांजली. कवितेचा काव्य प्रकार आहे भावकविता. याचं मूल्य आहे मातृप्रेम. सातवी कविता आहे पोया. कवयित्री बहिणाबाई चौधरी. जन्म 1880, जन्मगाव असोदा, मृत्यू 1951. चित्रा मराठी ग्रामीण कविता या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. या कवितेचा काव्य प्रकार आहे ग्रामीण कविता. या कवितेचं मूल्य आहे कृतज्ञता. बहिणाबाईची गाणी. आठवी कविता आहे आ चंद्र सूर्य नांदो. कवी आहेत गदे माडगुळकर. जन्म 1919, जन्मगाव सातारा जिल्ह्यातील शेतेफळ, मृत्यू 1977. मूळ काव्यसंग्रह आहे देशभक्तीपर गीतातून ही कविता घेतलेली आहे. याचं मूल्य आहे देशभक्ती गीत. याचा काव्य प्रकार आहे देशभक्ती गीत. याचं मूल्य आहे देशप्रेम देशभक्ती.
त्यांचे काव्यसंग्रह कादंबरी आत्मचरित्र प्रसिद्ध आहेत. 9वी कविता आहे हिरवळ अनेक पाणी. कवी आहेत बाळकृष्ण बोरकर. जन्म 1910, मृत्यू 1981. मूळ काव्यसंग्रह चित्रविना. काव्य प्रकार निसर्ग कविता. याचं मूल्य आहे निसर्ग प्रेम. त्यांच्या कविता संग्रह आणि कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. सुंदर ते ध्यान. कवी पु ल देशपांडे. जन्म 1919, मृत्यू 2000. कलापथक गीते विडंबन कविता. याचं मूल्य आहे कष्टाळूपणा. 11वी कविता आहे माहेराची वाट. कवयित्री आहेत इंदिरा संत. जन्म 1914, मृत्यू 2000. गर्भरेशीम या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. या कवितेचा काव्य प्रकार आहे भावकविता. याचं मूल्य आहे आपुलकी मातृप्रेम. 12वी कविता आहे पांखरानो तुम्ही. कवी आहेत रमेश तेंडुलकर. जन्म 1934, मृत्यू 1999. सत्यकथा यातून ही कविता घेतलेली आहे. या कवितेचा काव्य प्रकार आहे सामाजिक विषय. याचं मूल्य आहे पर्यावरण संवर्धन आणि भूतदया. 13वी कविता आहे जग बदल घालून घावं. कवी आहेत अण्णाभाऊ साठे. जन्म 1920, जन्मगाव वाटेगाव, मृत्यू 1969. या कवितेचा काव्य प्रकार आहे दलित कविता. याचं मूल्य आहे बंधुभाव. धन्यवाद.